आपल्या समोर जी स्पर्धक येते पुन्हा एकदा हिंदी गाणं सादर करायला टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. उर्मिला, तुझं गाणं ऐकायला तर गाणं ऐकायची उत्सुकता असतेच आणि जास्ती उत्सुकता अवधूत दादा म्हणतो त्याप्रमाणे की आपल्या मान्यवरांची काय रिॲक्शन होणार आहे तुझ्या गाण्यावर. हवा में उड़ता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का जी, मोरा लाल दुपट्टा मलमल का हो जी इधर उधर लहराए मोरा लाल दुपट्टा मलमल का जी, मोरा लाल दुपट्टा मलमल का हो जी हवा में उड़ता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का जी, मोरा लाल दुपट्टा मलमल का हो जी सर 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 हवा चले है जियरा डगमग डोले, जियरा डगमग डोले. हवा में उड़ता जाए मोरा लाल दुपट्टा मलमल का जी, मोरा लाल दुपट्टा मलमल का हो जी इधर उधर लहराए मोरा लाल दुपट्टा मलमल का जी, मोरा लाल दुपट्टा मलमल का हो जी. छान झालं उर्मिला, एकदम मस्त उडतं गाणं असं घेतलं होतं तू. व्हेरी नाईस. पल्लवी जी क्या बोले, एक सचिन तेंदुलकर हो तो कोई उसकी बात भी करे, सभी सचिन तेंदुलकर. बहुत अच्छे बेटा, बहुत ही अच्छे. मतलब एक आवाज में वो पुराने गानों की में खनक होती थी ना, वो खनक है तुम्हारे में. और यही रास्ते चलो, इसी में से कोई नया रास्ता निकलेगा, देखना. गॉड ब्लेस यू. खूप सुंदर गायलीस. गाणं तुम्ही तुमचं करून तुमच्या अप्रोचने गेलात तर सगळी गाणी सुंदर वाटू शकतात, त्याचं हे उदाहरण होतं. आणि तो ब्लॅक अँड व्हाईट एकदम सगळं वाटायला लागलं. इतकं तुझा टोन असा होता ना की ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बघितल्यावर जो आनंद मिळायचा किंवा आता पण ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बघताना जी एक प्युरिटी, जो इनोसन्स वाटतो तो गाण्यामध्ये खूप छान वाटतो. व्हेरी गुड. हिंदी राऊंडमध्ये काय गाणं गावं ह्याचा अतिशय योग्य विचार केला, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. पण देवकी त्यांच्या शेर की तू नीट ऐक गाणं ज्यावेळेला टेलिकास्ट होईल त्यावेळेला, तर अंतऱ्या बिंत्र्यामध्ये म्हणजे खूपच घसरलंय गाणं. तर तसं होता कामा नये. सुरात गाण्याचा प्रयत्न कर, कारण तुझ्याकडनं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर या दोन्ही परीक्षकांच्या देखील खूप खूप अपेक्षा आहेत. अवधूतनी मत दिलाय, सलील दादांनी दिलेला आहे.